आज आपण आपल्या शरीरातल्या एका कमालीच्या यंत्रणेबद्दल बोलणार आहोत की जी आपल्याला दिसत नाही, परंतु प्रत्येक क्षणी ती आपलं रक्षण करत असते आणि ती म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इम्युन सिस्टीम असं म्हणतो. हे बघा, आपण दररोज हजारो जंतूंना, हजारो व्हायरसेसला, हजारो बॅक्टेरियांना सामोरे जातो. म्हणजे शाळेत एखादा मूल जात असेल, दवाखान्यात आलेले पेशंट्स असतील किंवा बाजारामध्ये जाताना आपण सगळेच जण अनेक संसर्गजन्य घटकांच्या संपर्कात येत असतो. तरीसुद्धा बघा, आपण प्रत्येक वेळी आजारी पडत नाही. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक प्रचंड अशी बुद्धिमान आणि प्रशिक्षण घेतलेली एक सुरक्षा फौज कायम तैनात असते. बघा, आता ही फौज 2 टप्प्यामध्ये काम करते. पहिला टप्पा ज्याला आपण इनेट इम्युनिटी असं म्हणतो, की जी जन्मताच आपल्याला मिळालेली असते आणि जर काही शत्रू या इम्युनिटीपासून जर वाचला तर आपला दुसरा टप्पा सुरू होतो, त्याला आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. म्हणजे जी थोडक्यात आपल्या शत्रूला ओळखते, त्याच्यापासून शिकते आणि त्याला लक्षात ठेवते. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा तुम्हाला लहानपणी कधीतरी कांजण्या झाल्या असतील, चिकन पॉक्स झाला असेल, तर तुम्हाला पुन्हा आयुष्यामध्ये ते होण्याची शक्यता खूपच कमी असते. त्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराने त्या व्हायरस विरुद्ध आपल्या शरीरामध्ये काही मेमरी सेल्स तयार केले असतात. हीच ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी मुख्यत्वे करून बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स या पेशींनी ही चालते. ह्या ज्या काही बी सेल्स तयार करतात त्या म्हणजे अँटीबॉडीज, जर त्या एखाद्या लक्ष्यावर अचूकपणे हल्ला करतात. आणि टी सेल्स म्हणजे काय असतात, की ते शरीराचे आपल्या कमांडोज असतात. हे आजारी पेशींना ओळखून त्यांना थेट नष्ट करून टाकतात. आता हे बी आणि टी सेल्स कुठं तयार होतात, तर ते आपल्या बोन मॅरोमध्ये आणि आपल्या थायमस ग्रंथीमध्ये तयार होतात आणि त्यानंतर ॲक्च्युली जे काही लिम्फ नोड असतात त्याच्यामध्ये त्या कार्यरत होतात. तुम्ही बघा, अनुभव असेल, जर घसा दुखायला लागला आणि मानेला हात लावला तर कधी कधी तिथं गाठ जाणवते. म्हणजे ॲक्च्युली ती ग्रंथी सुजलेली असते, ते लिम्फ नोड सुजलेला असतो, कारण तिथंच शरीराचं प्रत्यक्ष युद्ध चालू असतं. हे जे काही बी सेल्स 5 प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतात. IgG, IgA, IgM, IgE आणि IgD. त्यांचं कार्य वेगवेगळं असतं. बघा, IgG म्हणजे काय, म्हणजे संसर्गाशी लढणाऱ्या मुख्य अँटीबॉडीज असतात. IgA म्हणजे आपल्या तोंड, नाक, फुफ्फुस, पचनसंस्थेचं रक्षण करत असतात. IgM मध्ये सुरुवातीच्या हल्ल्याचा ते बचाव करतात. IgE आपल्याला ॲलर्जी आणि परजीवीच्या विरोधात काम करतात. आणि IgD बद्दल मात्र अजून तितकंसं स्पष्टता मिळालेली नाही आहे. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आईचं दूध पिणाऱ्या बाळाला बघा वारंवार सर्दी होत नाही, कारण आईच्या दुधामधून त्याला IgA नावाच्या अँटीबॉडीज बाळाच्या शरीरामध्ये जात असतात आणि त्या बाळाचं त्याच्यापासून रक्षण करत असतात. पण जर हीच रोगप्रतिकारक शक्ती जर कमकुवत झाली ना, तर मग वारंवार सर्दी होणं, त्वचेवर फोडं येणं, पचनाचा त्रास होणं, त्वचेचे काही आजार होणं, इन्फेक्शन होणं, हे सगळं दिसायला लागतं. आणि बघा, HIV किंवा एड्सच्या रुग्णांमध्ये ह्या टी सेल्स कमी होतात, त्यामुळं अगदी सामान्य मायनर इन्फेक्शनसुद्धा यांच्यासाठी जीवघेणं ठरतं. म्हणूनच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचं बळकटीकरण करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार. दुसरी गोष्ट भरपूर झोप. तिसरी महत्त्वाची गोष्ट दररोज थोडासा तरी व्यायाम. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर लसीकरण. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणतणावापासून दूर राहणं.